जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास 6वा. चातुर्य विवरण निरूपण नाम. श्रीराम. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले, हे तो घडेना श्रीराम. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण, तेथेंची असती श्रीराम. महीसुत सरसाविला, सरसाऊन द्विधा केला, उभयता मिळोन चालिला, कार्यभाग श्रीराम. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे श्रीराम. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार, परलोकींचा श्रीराम. सकळांसी जे मान्य, तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य, होईजेत नाही श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्तरेखा, चत्वार अनुभव सारिखा, होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पाहावे श्रीराम. रेखा तितुकी पुसोन जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते, काय निमित्य श्रीराम. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले, प्रत्ययाचा श्रीराम. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यये पाहावे, खरे खोटे निवडावे, अंतरयामी श्रीराम. दिव्याचा प्रकाश पिवळा, त्या पिवळ्या प्रकाशाभोवती काळी काजळी धरते, त्या काजळीपासून काळीभोर शाई तयार होते, त्या शाईने ज्ञानग्रंथ लिहिले जातात. हे ग्रंथ लिहिले गेले नसते तर ज्ञानाची कवाडे उघडली गेली नसती. एका साध्या शाईमुळे ज्ञान साठले गेले. ह्या शाईमुळेच वाईट अथवा चांगल्या गुणांचे वर्णन लिहिता आले. महिसूत म्हणजे बोरू, तो तासून टोकाला किंचित चिरले की चिरलेल्या त्या भागातून अक्षरे कागदावर उमटतात. पांढऱ्यावर काळी त्याच्यामुळे प्रगट होते. इहलोकीचे आयुष्य त्यामुळे तर सार्थकी लागते, म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झाले. मूर्ख माणसे या ग्रंथांमुळे शहाणी झाली. साधकांना भगवंताचा साक्षात्कार झाला. सर्वसामान्य गोष्टी या साधारणपणे सर्वसामान्य लोकांना नेहमीच मान्य होतात, परंतु ज्ञानी चतुराला त्या मान्य होत नाहीत. उदाहरणार्थ, विषयसुख किंवा दृश्य जग सत्य मानणे. हातावरल्या रेषांच्या साहाय्याने जे भविष्यकथन केले जाते त्याचा अनुभव सार्वत्रिक नसतो, कारण अदृष्टाच्या रेषा वेगळ्याच असतात. गेल्या 14 पिढ्यांचे पवाडे हस्तसामुद्रिक सांगतात. त्यांचे शहाणपण बाजूला ठेवून आपल्याला त्यातले काही जमणार आहे का ह्याचा प्रथम विचार करावा. वेड्यासारखे त्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? कारण हातावरच्या रेषा पुसल्या जातात. लिहिली गेलेली अक्षरे जर पुसली जातात तर भविष्याच्या अतर्क्य रेषा पुसता येणार नाहीत का? 4 लोकांच्या सांगण्यावर जे अवलंबून राहतात ते गटांगळ्या खातात, कारण प्रत्यक्ष अनुभवाचा प्रत्यय वेगळा असतो. पुष्कळ लोकांचे पुष्कळ ऐकावे, परंतु अनुभवानेच निर्णय घ्यावा. आपणच त्यातला खरे खोटेपणा नीट तपासावा, मग तसे वागावे. कोणासी नव्हे म्हणो नये, समजावे अपाय उपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काये, बोलोनिया श्रीराम. माणूस हे कांड आणि काचे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे श्रीराम. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा, निववू नेणे श्रीराम. वेडे करावे शहाणे, तरीच जिणे श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढवणे, हे मूर्खपण श्रीराम. मिळून जाऊन मेळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळो नेदावे, विवेक बळे श्रीराम. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे,
दुसऱ्याचे मनोगते जावे मिळवनिया श्रीराम. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी. मानत मानत विवरी अंतर तयाचे श्रीराम. आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे. नाना उपावे न्यावे परलोकासी श्रीराम. हे कांडास हे कांड मिळाला तेथे गलबलाची झाला. कळहो उठता चातुर्याला ठाव कैचा श्रीराम. उगीच करीती बडबड परी करून दाखवणे अवघड. परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम. श्रोते हो, एक कायमचे लक्षात घ्या की कुणालाच कधी नाही म्हणू नये की कुणाचे मन नकार देऊन दुखवू नये. परंतु त्यात अपाय काय आणि उपाय काय आहे याचा नीट विचार करावा. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. एखादा माणूस वृत्तीने हेकट स्वभावाचा असतो, मूर्ख असतो. त्याचे बोलणेसुद्धा ऐकून घ्यावे. फक्त प्रसंगावधान राखून आपल्या मनासारखे करावे. परंतु बहुतांची अंतरे प्राणपणाने राखावीत. जर माणसाने अंतरंगात वैराचा पीळ ठेवला, वाकडेपणा धरला तर तोच खूप वाढत जातो. मग आपण त्याला शहाणे कसे काय म्हणणार? 4 लोकांना अध्यात्म सांगून त्याला काही त्यांची मने निवविता येत नाहीत. वेड्याला जर शहाणे करता आले तर आयुष्याला काही अर्थ आहे. परंतु लोकात वाद वाढवणे हा मात्र शुद्ध वेडेपणा आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्याला आपलेसे करून घेणे त्यापेक्षा अधिक चांगले. प्रसंगी पडते घ्यावे, परंतु वेळ आल्यावर प्रतिपक्षाला उलथवून टाकावे. हे सारे विवेकाने अत्यंत गुप्तपणे करावे. जो सर्वांचे चांगले व्हावे म्हणून झटत असतो त्याच्या मनात कधीच काही वाईट उमटत नाही. प्रत्येकाला समजावून सांगत तो आपले उत्तम विचार त्यांच्या अंतःकरणात मुरवतो, त्याला वश करून घेतो आणि त्याला शेवटी परमार्थाला लावतो. एक लक्षात घ्या की जो हेकट स्वभावाचा आहे त्याला दुसरा हेकट भेटला तर तिथे गोंधळच उडतो. मग भांडण सुरू होते. मग ह्या चातुर्य काय पडायला लागले. खूप लोक वायफळ बडबड प्रचंड करतात, परंतु प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. खरीच अवघड गोष्ट काय तर दुसऱ्यांचे अंतःकरण जिंकणे, शत्रूचे ठिकाण जिंकणे, म्हणजेच दुसऱ्याला आपलेसे करणे. त्याला समाधान लाभावे म्हणून मग खूप कष्ट झेलावे लागतात. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहात जावे. परस्तावो न परावे, आपले होती श्रीराम. प्रसंग जाणोनी बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे. लीनता धरून जावे, जेथे तेथे श्रीराम. कुग्रामे अथवा नगरे, पाहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी श्रीराम. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे. उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे श्रीराम. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. जाऊये तिकडे जावे, विवेके सहित श्रीराम. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे. लिहून देता परोपकारे, सीमा सांडावी श्रीराम. जैसे जयास पाहिजे, ते ते तत्काळची दीजे. तरी मग श्रेष्ठचे होईचे, सकळा मान्य श्रीराम. भूमंडळी सकळांसी मान्य, तो म्हणो नये सामान्य. कित्येक लोक अनन्य, तया पुरुषासी श्रीराम. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय करणे. मग तयास काय उणे, तेथे जेथे श्रीराम. आपण जेव्हा दुसऱ्याचे टक्केटोणपे सोसतो, त्याने केलेले अपमान सहन करतो, तेव्हा आपल्या विरोधात वागणारा पश्चातापदग्ध होऊन आपला होऊन जातो. प्रसंग पाहून बोलावे. आपण कोणी ज्ञानी पुरुष आहोत असा पवित्रा न घेता जगावे. प्रत्येक ठिकाणी नम्रपणा मनात घट्ट धरावा. आपण भिक्षेच्या निमित्ताने गावोगाव संचार करावा. कुग्रामे पाहावी, मोठी मोठी शहरे पाहावी. प्रत्येक घर पाहावे. प्रत्येक माणसाची नीट पारख करावी. खूप संचार केल्यावर 4 चांगली माणसे भेटतात, ज्ञानी मित्र भेटतात.
आपण जर जागाच सोडली नाही, एकाच ठिकाणी वस्ती केली तर आयुष्यात काहीच घडणार नाही. सावधपणाने बातम्या गोळा कराव्यात. जिथे जायचे असेल तेथली वर्तमानकालीन परिस्थिती समजावून घ्यावी. विवेकाने प्रत्येक ठिकाणी वेध घेत मागोवा घ्यावा. आपण बहुश्रुत असावे, त्यामुळे लोकांच्या मनाला समाधान मिळते. लोकांना त्यांना हवे असलेले ग्रंथ लिहून दिले तर तुमचे त्यांच्यावर लक्ष उपकार होतात. ते तसे मानतात. जो माणूस जगामध्ये सर्वांना मान्य होतो त्याला कुणी सामान्य असा मी समजू नये. अशा असामान्य पुरुषाशी लोक अनन्य प्रेमाने वागत असतात. श्रोते हो, ही काही चातुर्याची लक्षणे. त्या चातुर्याने दिग्विजय करावा. मग त्या चातुर्य संपन्न माणसाला कुठेही काहीही कमी पडणार नाही. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण निरूपण नाम समास 6वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.